हमारे गांव के लिए पैसा दो तब क्रेशर चलेगी, हमारे गांव का हित सोचो। ऐसे कोणत्याच प्रकारची पैशाची तो मागणीच नाही आहे ना साहेब। नाही स्वतः हाती पैसे मागतात ना, नाही कोणा मागला नाही, ती का पुरावा आहे? कोणता पत्रकार हो असा स्वतःसाठी पैसे मागल्यात असं म्हणणारा? खोटा आरोप आहे, पण ते सिद्ध करून द्यावं आणि कोण पैसे घेतले म्हणून पूर्ण गावकरी सुविधा आपल्याला 5 तारखेपासून बसले आहोत आणि जोपर्यंत ही कारवाई होणार नाही तोपर्यंत सुरू असणार आहे आमचा। तरी त्या शासनाला मी हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर याच्यावर मार्ग काढावा। धन्यवाद। नमस्कार, मी नरेश बोपचे, सत्य गोजारो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण रामगाव तालुक्यातील भजियापार आणि डोंगरगाव या ठिकाणी आहो आणि या ठिकाणी बेमुदत उपोषण डांबर प्लांट अवैध ब्लास्टिंगमुळे वारंवार होत असलेल्या त्रासबद्दल गावकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी बेमुदत उपोषण पुकारण्यात आलेलं आहे। तर आपण बघू शकता माझ्या मागे येथे चिमुकले बाळ आणि महिला मंडळी तसेच या ठिकाणी पुरुष युवक सर्व या ठिकाणी बेमुदत उपोषणावर बसलेले आहेत। तर बेमुदत उपोषणावर बसल्याची पाळी का आली जाणून घेऊया त्यांच्याशी। काय अशी घटना घडलेली आहे की त्यांना उपोषणावर बसण्याची गरज पडली? तर आपल्यासोबत भजियापारचे देवेंद्र रांगडाले आहेत। काय घटना घडलेली आहे की आपल्याला उपोषणावर बसण्याची गरज पडली? मी देवेंद्र जीवनलाल रांगडाले, ग्रामपंचायत उपसरपंच भजियापार। सर, मी 20 जानेवारी 2023 पासून ज्यापर्यंत आपण ग्रामपंचायतीला कार्यरत झालो त्यावेळेपासून आमच्या गावाचे वारंवार अर्ज ग्रामपंचायतीला सादर करत होते। त्या दिवशीपासून आम्ही आटोकार असे प्रयत्न करून भंडारापर्यंत, कलेक्टर साहेबांपर्यंत, तहसीलदारापर्यंत, SDO साहेबांपर्यंत वारंवार आम्ही निवेदन देत थकून गेलो साहेब। त्यानंतर इथं शासन प्रशासन आमच्याकडे काहीच विशेष लक्ष देत नाही। कशाचे निवेदन दिले? हेच डांबर प्लांट आणि ब्लास्टिंग बंद होण्याकरिता इथं शासनमध्ये तहसीलदार साहेब येतात, तहसीलदार साहेब त्या सेठ लोकांसोबत भेट करून असेच वारंवार त्यांच्या ऑफिसात बसूनसाठी का सुटूल करतात आम्हाला काही माहीत नाही। मग नंतर पाहू पुढची कार्य म्हणजे पुढे आमची कारवाई चालू आहे असे का आम्हाला होकार देऊन सारी आम्हाला शांतवना देतात साहेब। 1 वर्ष असाच आपण निवेदन देता थकून गेलो। आता थाट असा निर्णय घेतलो आमच्या पूर्ण गावकऱ्या लोकांसोबत एक दिवस बसून सारी की आता जोपर्यंत आमच्या ह्या मागणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा बेमुदत उपोषण उठवणार नाही। इथं आता आपल्याला आमच्यासोबत प्रशासन तशी खिलवाड करते तसे काही पत्रकार लोक पण आमच्यासोबत खिलवाड करतात। ह्या गोष्टीमुळे आम्हाला खूप त्रास आहे आणि असे वारंवार होत आहे म्हणून आम्ही आपला मुलाबाळासोबत आता इथं बेमुदत उपोषणात अजून मरणार इथंच। जेव्हापर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या उपोषणाला मात देत नाही। या ठिकाणी जे डांबर प्लांट आहे तर त्याला ग्रामपंचायतने अगोदर NOC दिली होती की नाही दिली? हे गोष्ट अगदी चूक आहे साहेब। इथं फक्त पैशाच्या प्रेशरमध्ये ते म्हणतात की आम्हाला NOC आहे, पण आमच्या गावात असे कोणतीही आमसभा नाही झाली आणि तिथं ह्या डांबर प्लांट आणि ब्लास्टिंग संबंधित असे हे एवढे अवैध ब्लास्टिंग संबंधित अशी कोणतीही NOC देण्यात नाही आली आहे। मागील कार्यकाळामध्ये सरपंच यांनी ठराव घेतलेला होता, तर तो ठरावाची कॉपी व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे। तर त्यानुसार तर आपण ठराव घेतलेला होता, काय म्हणाल मग? ते त्यांनी दाखवावं की चूक आहे की अचूक आहे। नाही ते ठराव आहे त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे त्या डांबर प्लांट बद्दल ना हरकत। हे म्हणजे गावकऱ्यांच्या हिशोबानं एवढे मोठे जेव्हा प्लांट लावतात तेव्हा मासिक सभा आणि एकच सरपंचाची सिग्नेचरना हा NOCचा प्रकार होत नाही। नाही ठराव काढला होता मागील सरपंचने, तुम्ही नाही, तुमच्या अगोदर जे सरपंच होते त्यांनी ठराव घेतलेला, त्याची कॉपी व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे। ते होत असेल साहेब, पण ते अशी मासिक सभे आणि एकट्याच्याच भरोशाने नाही ना, आमसभेचा ठराव पाहिजे। जेव्हापर्यंत गावची पब्लिक एकजूट होत नाही त्यांच्यात जो ठराव पारित होत नाही, जो निर्णय पारित नाही होत तोपर्यंत असे मोठमोठे NOC देण्यात येत नाही। मागील वर्षी सुद्धा अनेकदा निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी तहसीलदार यांना आणि अनेक चेतावण्या देण्यात आले, त्यावेळेस मग तुम्ही माघार का घेतल्या? माघार असं काही झालं नव्हतं साहेब। यांनी पैशाच्या प्रेशरवर म्हणावं की आता ते शासनाकडून त्यांनी पैशाच्या प्रेशरमध्ये त्यांनी लायसन वगैरे बनवली आहे। काही लोकांचा तुमच्यावरही आरोप आहे की पैशासाठी नाचतो मी परवा कुणाची आणि पैसा जब खत्म हो जाता फिर से आंदोलन पे बैठ जाते हड़ताल। साहेब मी का म्हणतो, पत्रकार येतात, पत्रकार डांबर प्लांटची फोटो रोडावरून काढतात। काल आमचे ते पत्रकार आले होते, आमच्या गावचे असतील नागरिक आले होते, त्यांनी अर्धा तास फोटो काढायसाठी डांबर प्लांट अंदर जाऊन सारी अर्धा तास लागला त्यांना फोटो काढायसाठी। त्यांना काय सेठ लोकांशी भेटी घेऊन सारी त्यांच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करताना शेठ लोक पैशावरच हा काम करतात।
पैशाची जरूरत त्यांनाच आहे, असं पब्लिकला काहीच नाही आहे. पब्लिकला फक्त न्याय पाहिजे. आजही अगर आमच्यासोबत आम्ही पक्ष विपक्ष काही पाहत नाही, आमच्यासोबत असा कोणताही पक्ष असेल आम्हाला सतत आमच्यासोबत अगर आमच्या ह्या कामात सपोर्ट करतील आम्ही त्याच पक्षाचे माणसं समजू. तर या ठिकाणी आणखी उपस्थित आहेत आपल्यासोबत ह्या गावचे प्रतिष्ठित नागरिक राधेलालजी रांगडाले. काय म्हणाल रांगडालेजी, कशासाठी या ठिकाणी बेमुदत उपोषण पुकारलेलं आहे? साहेब हे करीब आपल्या इथे हे किरसं लागले आहे करीब 5-7 वर्ष झाले. तर आमच्या समजप्रमाणे हा जो किरसर चालू आहे याच्यात गावाला बी धोका आहे. म्हणजे जसा किरसर हे ब्लास्टिंग करतात तर ब्लास्टिंग ते आता त्यांना शासनाकडून 25 फीट का 20 फीट का 10 फीट का 50 फीट याची आम्हाला काही माहीत राहत नाही. हे जे ब्लास्टिंग करतात त्याच्यामध्ये गावात कंपन येते, त्याच्यात कारण घराला सर्व भिंतीला क्रॅक आला आहे आणि कधीही मकान पडू शकतं, धोका होऊ शकते. आणि आता तुमच्या समोर हे दिसून राहिलं जसे हे ते आता आपल्या खदानाचे जे दगड आणतात तेथे गाडीनं भरून नाही टाकते ते ह्या वाहतूक रोडा येथून हे मोठे मोठे दगड पडतात येतात. या माध्यमातून कधीही लोकांना जाणे येण्यावाल्या लोकांना थोडा जाण्याचा खतरा आहे, काही दुर्घटना होऊ शकते. नंतर हा जो डांबरीकरणाचा प्लान आहे ह्या जो प्रदूषण होतात ते याचं कारण आमच्या गावात एवढा धुवा पसरते, त्याच्या कारण एक केमिकल धुवासारखं वाटते. तिथे केमिकल असतेच डांबरीकरणामध्ये, त्या केमिकलच्या माध्यमातून लोक आजारी पडतात. लहान लहान मुले बाळे आणि वयस्कर लोक यांची तब्येतमध्ये बिघाड होत असते. तर हा पण येथे बंद झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट हा जो प्रदूषण होते ह्याने जर धंदा करायचा तर गावाल्याचा बी थोडासा लक्ष त्याच्याकडे ठेवल्या पाहिजे जेणेकरून त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. तर येथील त्यांचे झाडं वगैरे पाहिजे ज्याच्यात काही प्रदूषण त्याला थांबवता येईल. दुसरी गोष्ट ती भिंत पाहिजे यांची की कोणत्याही प्रकारची येथे दुर्घटना झाल्या पाहिजे. दगड कोणत्याही प्रकारच्या याच्या माध्यमातून ज्यांना येणाऱ्या लोकांना बी नुकसान होऊ शकते, म्हणून यांना भिंतची गरज आहे. त्याची खदान आहे, खद्यांच्या बी आजूबाजूला सर्व पोकळा भरला आहे, 100 फीट खोल खदान आहे, त्याच्यात बी जानमालची हानी होऊ शकते. आणि म्हणून आमच्या गावकऱ्याचा लोकांचा काहीतरी त्यांचा बी थोडासा ख्याल ठेवला पाहिजे. आपला बी धंदा करत आम्हाला काही नियमाप्रमाणे केल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. या अगोदर ग्रामपंचायतने ग्रामसभेचा ठराव घेऊन त्यांना परवानगी दिली होती अशी एक व्हॉट्सअपवर ठरावची कॉपी व्हायरल होत आहे, त्याबद्दल काय म्हणाल? साहेब ग्रामपंचायतकडून का होते की मासिक ना काही पावर नाही आहे. ग्रामसाहेब मासिकच्या माध्यमातून कोणताही ठराव पारित होत नाही, तर त्याच्यासाठी आमसभाची गरज असते. तर आमच्या माध्यमातून काही ठराव गेलं नाही आहेत आपल्या इथून, आमसभाचा ठराव नाही आहेत. यांचं काय असते यांना वर्तना बी मंजुरी नाही मिळत साहेब. त्याचं कारण इथे डोंगराचे एक लहान एक पंचवटी म्हणून गाव लागला आहे आपल्या इथे. आमच्या भज्यापा टोला येथे लागलाच आहे, तरी यांच्या 1 किलोमीटर अंतरावर गाव असतं ते यांना शासनाकडून तर मंजुरी मिळत नाही. तर जेणेकरून हे आपल्या कृषी चालवण्याकरता आपला धंदा चालवण्याकरता कुठेतरी यांची मिळणीजुळी बघत आहे, त्याप्रमाणे चालवत आहे. नानीक्राम टेंबरे आणि आपल्या गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांवर असा आरोप आहे की हे पैशासाठी उपोषण करतात. नाही असं कोण म्हणलं आहे? नाही, एक बातमीच आलेली आहे. पण पहा आता साहेब, तुम्ही आता मीडियावाले पत्रकार आम्हाला जसा विचारला तसा आम्ही आता हा असं तुमच्या समोर आता बोललो आहे आणि तुम्ही वेगळा द्याल त्याच्यात आमच्या का चुकला आहे? आमच्या कोणत्या माणसाने येतना जे बसले होते त्याच्यातनं कोणत्या आमच्या प्रतिष्ठित नागरिकांना म्हणलं की हमारे गाव के लिए पैसा दो तब क्रेसर चलेगी, हमारे गाव का हित सोचो, असे कोणत्याच प्रकारची पैशाची तर मागणीच नाही आहे ना साहेब. नाही, स्वतः हाती पैसे मागतात ना. नाही, कोणा मागला नाही, ती का पुरावा आहे? कोणता पत्रकार हो असा स्वतःसाठी पैसे मागलात असं म्हणणारा? खोटा आरोप लावणं म्हणजे कोणीवर. आता मागील प्रकरण काय होता, त्या ग्रामपंचायत काय केलं काय नाही त्याच्यात काय येते? नानीक्राम टेंबरेशी काय मतलब आहे? नानीक्राम टेंबरेचा पुरावा आहे का? कोणा दिलात का नानीक्राम टेंबरे पैसे? अगोदर परमिशन घेतलेलं आहे म्हणून ते बातमी लागलेली होती. दाखवा ना आम्हाला, परमिशन दाखवले पाहिजे ना. कशा प्रकारे परमिशन त्यांना भेटलाय तो दाखवले पाहिजे ना. समाजाच्या समोर येते आम्ही धरण्यावर बसले आहोत, शासकीय लोक आहेत त्यांना घेऊन येते दाखवले पाहिजे. पहा बा आम्हाला लिगल येते मंजुरी मिळाली आहे. आता लिगल आहे की अनिगल आहे आम्हाला का माहीत गावाल्याला? त्यांना पुरावा केले पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे, इकडे आम्हाला दाखवले पाहिजे. आमची ही मागणी आहे. आता शेवटची मागणी काय आहे आणि केव्हापासून आपण बसले आहात? आम्ही आता 5 तारखेपासून बसले आहोत. आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत याच्यात आम्हाला न्याय नाही मिळत नाही, त्यांचे कागदपत्र त्याने दाखवलं तर लिगल ते करत आहेत की अनलिगल करत आहे याला आम्हाला माहीत पाहिजे ना गावकऱ्यांना. मग याचा शासनाने बी लक्ष द्यायला पाहिजे. हा जो होऊन राहिला तर हा बरोबर आहे का? त्याच्या नियमात बसते का?
त्यांना दाखवल्या पाहिजे ब्लास्टिंग किती होतं त्याचा पुरावा दाखवला पाहिजे. 25 फीटची असते आम्ही 25 फीट मारतून का. नंतर हा सर्व यांच्या खद्याने ओपन आहेत, हा तर दिसून राहिला पेड पौधे नाही आहेत, यांना सर्वच प्रकार गावाला हानी आहे याच्या माध्यमातून हा दिसतच आहे. तर मग अधिकारी का करतात. आतापर्यंत 5 तारखेपासून बसल्या कोणी अधिकारी येऊन भेटले? आले तहसीलदार, नायब तहसीलदार आले, ते रेवणी पटवारी वगैरे आले, ते पोलीस ठाण्याकडून बी त्यांचे कर्मचारी आले होते, जमीदार वगैरे, बीड जमीदार वगैरे आले. ते काय म्हणाले मग ते? आता त्यानं म्हणला बी आम्ही आता तुम्ही आपल्या गडाकडून आम्हाला द्या ठराव वगैरे काही असेल ते द्या, आम्ही पाठपुरावा करतो तिकडं शासनाकडे पाठवतो असं त्याने म्हणणं. त्या आश्वासन दिलं. आता काय होते माहिती. आमची खरी न्यूज न दाखवता त्यांनी केसर मशिनच्या पक्षात त्यांनी न्यूज दिली आहे, याचा अर्थ त्यांनी पैसे खाल्लं असावं, हा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. 3-4 वर्षापर्यंत लढा सुरू यायचा की डांबर प्लांट त्या अर्थाकडनं बंद व्हायला पाहिजे आणि 25-30 खोलपर्यंत ते ब्लास्ट होते, त्यामुळे घराला हादरा बसते आणि घरं पडण्याची भीती आहे. म्हणून आम्ही लढा सुरू केला. याच्यापूर्वी समोर घेऊन मी कलेक्टरपर्यंत दिला होता निवेदन वगैरे, पण काही कारवाई झाली नाही. म्हणून त्याचा आरोप असेल कारवाई न घेता आणि पैसे खाल्लं असेल, हा खोटा आरोप आहे. म्हणून त्यांनी सिद्ध करून द्यावं म्हणून पैसे घेतले म्हणून. आणि पूर्ण गावकरी समिती आमच्या आता 5 तारखेपासून उपोषण बसले आहोत आणि जोपर्यंत ही कारवाई होणार नाही हा पण सुरू असणार आहे आमचा. 15चा विरोध असला पाहिजे. विनाकारण खोटं तो गावकऱ्यांवर आरोप लावून माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. त्याविषयी त्या ठिकाणी आलेला होता कॅमेरा घेऊन. तर आम्ही जे आपले जे एस्टिमेट दिले ते न दाखवता त्यांनी फक्त मध्ये फोटो दिला आहे, त्या ठिकाणी गाणं भरलेलं आहे, हे बदनाम करते. म्हणून त्याच्यावर मानहानीचा दावा करण्यात येईल. नाही त्याला सिद्ध करून द्यावा की पैसे घेण्यासाठी करत नाही, गावच्या हितासाठी सर्व मी बसलेले आहोत. कारण गावात त्या प्रदूषणामुळे मुलाबाळांचा, म्हाताऱ्या लोकांचा आरोग्यावर पुष्कळ परिणाम होत आहे ना, पुष्कळ बिमार पडले आहे. परवानगी दिली तर पूर्वी सरपंच त्यांनी दिली असेल, आम्हाला ते घेवत देऊ नाही. सरपंच तर मी सरपंच त्या सदस्य नाही आहे 25 वर्षापासून. त्यांनी घेतलं असेल किंवा दिलं ते आम्हाला तेच मागवतो. तुम्हाला कोणती परमिशन दिली आहे ते आम्हाला दाखवा, कोणत्या आधार तुम्ही परमिशन दिला. आमची तेच मागणी शासनाकडून आहे की किती खोलपर्यंत ब्लास्ट झालं पाहिजे, रात्रीला आपण ते सुरू असतं डांबर प्लांट, हे कोणत्या कायद्यात आहे हे आम्हाला त्यांनी दाखवावं, हीच आमची मागणी आहे. तर आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहेत महिलासोबत चिमुकले बाळसुद्धा या ठिकाणी, चिमुकल्या मुलीसुद्धा बसलेल्या आहेत आणि यांची अशीच मागणी आहे की जे बाजूला डांबर प्लांट आहे जे डोंगरगावला आणि भजेपारला त्रास देत आहे, त्यामुळे विषारी धूळ निघत आहे आणि आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. व या ठिकाणी जेव्हा ब्लास्टिंग केले जाते तेव्हा 27-28 फीट नाही तर या ठिकाणी 70 ते 80 फीट ब्लास्टिंग करता होल करण्यात येते आणि त्यावेळेस ज्यावेळेस जे ब्लास्टिंग होते त्यावेळेस कंप होते आणि गावात आजूबाजूचे जे गाव आहेत त्या ठिकाणी घरांना सुद्धा भेगा पडते. आणि हा जो डांबर प्लांटचा जो धूळ आहे तो केमिकल युक्त असते, त्यामुळे लोक आजारी पडत आहेत. अशाच बाबीकरिता आणि या ठिकाणी जे मोठे मोठे दगड आहेत ते मोठे मोठे दगड तेही अनेकदा ब्लास्टिंगमध्ये ते लोकांच्या शेतात आणि घरात जातात, त्यामुळे अनेक त्रास यांना सहन करावं लागते. त्याचमुळे या ठिकाणी आज जे आहे बेमुदत उपोषण पुकारण्यात आलेले आहे. तर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते डांबर प्लांट आणि आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते ह्या ठिकाणचे दगड आणि ह्या ठिकाणचे क्रेसर. चला तर बघूया ते डांबर प्लांट आणि क्रेसर. तर आपण माझ्या मागे बघू शकता हे आहे ते डांबर प्लांट आणि या बाजूला बघू शकता की हे आहे ते क्रेसर आणि ह्याच ठिकाणी क्रेसर आहे त्याचे ड्रस्ट आणि इकडे जे बाजूला डांबर प्लांट ते डांबर प्लांट हे आहे डांबर प्लांट आणि ह्या डांबर प्लांटच्या ते धूळ निघत असते आणि त्याच धुळाने गावकऱ्यांना आजार होत असते असे गावकऱ्यांचे आरोप आहे. काय त्रास होते तुम्हाला? गावाला लगत हे क्रेसर आणि डांबर प्लांट आहे. मी नामे उमेद पटले, मेंबर ग्रामपंचायत डोंगरगाव. आमच्या गावाला निगडून असलेला पंचवटी तसेच भजियापार व भजियापार टोला तसेच जवळलगतच्या सितेपार, चिडचाळबान, कट्टीपार आणि नवेगाव हे सर्वत्र 4-5 गावी एवढं प्रदूषण होत आहे ह्या ब्लास्टिंगमुळे आणि डांबर प्लांटमुळे. या अगोदर आम्ही डोंगरगाववासियांनी व सपोर्टच आम्हाला भजियापारनं केला होता. या अगोदर पण आम्ही निवेदन दिलेला होता. त्याची चौकशीकरिता नामे भूमेश्वर चव्हाण ह्या कार्यकर्त्यानं पुढाकार घेऊन निवेदन तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलेला होता. पण काय झालं, शेवटी येऊन त्यांनी चौकशी केली, मौका चौकशी केली, त्याच्यानंतर काय झालं ना काय नाही, शेवट संपला. ह्या अनुषंगाने आता आम्ही बघत आहोत गेल्या 1 महिन्याच्या आत
जवळपास 8 ते 9 लोकांची मृत्यू झालेली आहे. अचानकच मृत्यू झालेली आहे. जवान आज बघा, लहान मुलांवर किंवा वयस्कर लोकांवर एवढा म्हणजे त्रास होत आहे की त्यांना अटॅक येणं, त्यांचे BP वाढणं, अजून प्रदूषित होऊन त्यांची म्हणजे दूषित वातावरण होणे, अशा प्रकारच्या घटना घडून येत आहेत. करिता मी शासनाला जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहो आणि या भजियापारवासियांनी जी सुरुवात केलेली आहे ना, त्यालगतच आमची डोंगरगावची पंचवटी हे एवढे सपोर्टमध्ये इथं उभे आहेत. तर शासनाला माझी फक्त एवढी विनंती आहे की त्यांनी याच्यावर तोडगा काढावा आणि पूर्णपणे ह्या डांबर प्लांटला व ते ब्लास्टिंग जे अवैध पद्धतीने होत आहे, मी एकदा चेक केलेला होता, ते मला वाटते 25 मीटरपर्यंत खोल काही त्यांची असते, पण ते त्याच्यापेक्षाही जास्त व जेवढी परमिशन असते त्याच्यापेक्षा जास्त ते ब्लास्टिंग करत असतात. करिता शासनाला मी हात. तर आपण बघू शकता की या ठिकाणी जे ग्रामपंचायत डोंगरगावचे सदस्य आहेत त्यांनी आरोप लावलेला आहे की या अगोदर युवक लोक जे आहेत ते विनाकारण अचानक युवक लोक या ठिकाणी 2-3 मृत्युमुखी पावलेले आहेत. तर ते या डांबर प्लांटच्या धुळामुळेच मृत्यू झालेले असे त्यांचे आरोप आहे. म्हणून त्यांनी शासनाला हात जोडून विनंती केलेली आहे की जे ब्लास्टिंग करता जे होली केले जाते ते जे 60-70 फीटचे असते, त्याच्या परवानगीच्या व्यतिरिक्त अवैध तरीक्यानं त्या ठिकाणी ब्लास्टिंग केली जाते. त्यामुळे सुद्धा बाजूच्या गावाला मोठ्या प्रमाणात कंप होतो आणि त्यामुळे घरांच्या दिवाळीला भेगा पडतो आणि बिल्डिंगा तुटतात, घरा तुटतात. तर अशामध्ये त्यांनी शासनाला नम्र निवेदन केलेलं आहे की शासन याकडे लक्ष द्यावे आणि या ठिकाणी जे असलेले डांबर प्लांट आणि क्रेशर आहे ते बंद करण्यात यावे. तर अशाच बातमी करता सत्यवजान न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.